गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा नेहमीप्रमाणे मी सगळ्यांसाठी अतिशय सुंदर आणि आपल्याला सहज लक्षात येईल या पद्धतीच्या इंग्लिश स्पोकनचा व्हिडिओ बनवित आहे. आपण बऱ्याच वेळा बोलतो, मला खात्री आहे की आज पाऊस येणार, मला खात्री आहे की ती खाली बसणार, मला खात्री आहे की दरवाजा उघडा आहे, मला खात्री आहे की खिडकी बंद आहे, मला खात्री आहे की आज शाळेला सुट्टी आहे, मला खात्री आहे की तो उद्या गावाहून येणार. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये आपण बोलत असतो. मग अशी वाक्ये सहज आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येतील का? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 100% बोलता येतील. मग अशी वाक्य बोलण्यासाठी पॅटर्न काय असला पाहिजे? सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट म्हणजे कर्ता घ्यायचा आहे, त्याच्यानंतर ॲम घ्यायचा आहे, त्याच्यानंतर शुअर दॅट घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित वाक्य म्हणजे सेंटेन्स घ्यायचं आहे. बघा, आता या पॅटर्ननुसार दैनंदिन व्यवहारातील रोजच्या जीवनातील वाक्य आपल्याला बनवता येतील का? तर 100% बनवता येतील. बघा, आय एम शुअर दॅट ही इज कमिंग. आता आय एम शुअर दॅट म्हणजे काय? मला खात्री आहे, मला विश्वास आहे असं त्याचा अर्थ होतो. आय एम शुअर दॅट ही इज कमिंग, मला खात्री आहे की तो येत आहे. आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून आय आहे, त्याच्यानंतर ॲम आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आय नंतरच नेहमी इंग्रजीमध्ये ॲम येतो. तर सब्जेक्ट म्हणून आय आहे, त्याच्यानंतर ॲम आहे, त्याच्यानंतर शुअर दॅट आहे बघा, आणि त्याच्यानंतर सेंटेन्स काय आहे? ही इज कमिंग. आता आपल्याला लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचे आहे. आय एम शुअर दॅट ही इज कमिंग, मला खात्री आहे की तो येत आहे. आय एम शुअर दॅट इट इज ट्रू, मला खात्री आहे की हे खरे आहे. आय एम शुअर दॅट शी नोज, मला खात्री आहे की तिला माहीत आहे. आय एम शुअर दॅट दे आर रेडी, मला खात्री आहे की ती तयार आहेत. आय एम शुअर दॅट यू कॅन डू इट, मला खात्री आहे की तू हे करू शकतोस. आपण असं देखील म्हणू शकतो, मला विश्वास आहे की तू हे करू शकतोस. आय एम शुअर दॅट इट विल रेन, मला खात्री आहे की पाऊस पडेल. आय एम शुअर दॅट ही इज बिझी, मला खात्री आहे की तो व्यस्त आहे. आय एम शुअर दॅट वी आर राईट, मला खात्री आहे की आम्ही बरोबर आहोत, म्हणजे आमच्या कोणत्याही प्रकारची चूक नाही या अर्थाने. तर या पहिल्या स्क्रीनमध्ये या आपल्या पॅटर्ननुसार म्हणजे चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसार आपण जवळजवळ 8 प्रकारची वाक्य पाहिलेली आहेत की जी एकाच फॉर्मॅटमध्ये आहेत, एकाच पॅटर्नमध्ये आहेत. पुन्हा आपल्याला जास्तीचा सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे अजून काही वाक्य आहेत. बघा, आय एम शुअर दॅट शी इज हॅपी, मला खात्री आहे की ती आनंदी आहे. आय एम शुअर दॅट द शॉप इज ओपन, मला खात्री आहे की दुकान उघडं आहे. पुन्हा मी सांगतो तुम्हाला, आय एम शुअर दॅट याला तुम्ही असं पण म्हणू शकतात की मला विश्वास आहे, काही फरक पडत नाही. आता यश आणि कौशल्याबद्दलची वाक्य म्हणजे सक्सेस आणि स्किल्स. आय एम शुअर दॅट यू विल विन, मला खात्री आहे तू जिंकणार किंवा तू जिंकशील. आय एम शुअर दॅट ही विल हेल्प, मला विश्वास आहे की तो मदत करणार. आय एम शुअर दॅट दे विल पास, मला खात्री आहे की ते उत्तीर्ण होतील. आय एम शुअर दॅट यू आर स्मार्ट, मला खात्री आहे की तू हुशार आहेस. आय एम शुअर दॅट वी विल सक्सीड, मला विश्वास आहे की आपण यशस्वी होऊ. तर या ठिकाणी देखील आपण बरीचशी वाक्ये पाहिलेली आहेत. पुन्हा आपल्याला अधिक जानकारी किंवा माहितीसाठी अजून वाक्य आहेत माझ्याकडे. प्रॅक्टिससाठी भरपूर चान्स आहे आपल्याकडे. वस्तू आणि ठिकाणाबद्दलची वाक्य म्हणजे ऑब्जेक्ट्स अँड प्लेसेस. आय एम शुअर दॅट माय कीज आर हिअर, मला विश्वास आहे की माझ्या चाव्या इथेच आहेत. आय एम शुअर दॅट द बस इज लेट, मला खात्री आहे की बस उशिरा आहे.
आय एम शुअर दॅट दिस इज माय बॅग. मला खात्री आहे की ही माझी बॅग आहे. आय एम शुअर दॅट ही इज ॲट होम. मला खात्री आहे की तो घरी आहे. आय एम शुअर दॅट द फूड इज गुड. मला विश्वास आहे की जेवण चांगले आहे. राईट. पुन्हा आपण काही वाक्य बघूया जेणेकरून आपल्याला बोलायला, लिहायला, वाचायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. बघा, इतर सोपी वाक्य त्याला मिससेलेनियस म्हणतात. आय एम शुअर दॅट इट इज मिस्टेक. मला खात्री आहे की ही एक चूक आहे. आय एम शुअर दॅट शी टोल्ड मी. मला खात्री आहे की तिने मला सांगितले होते. आय एम शुअर दॅट दे सॉ अस. मला खात्री आहे की त्यांनी आपल्याला पाहिले. आय एम शुअर दॅट यू रिमेंबर मी. मला खात्री आहे की तुला मी आठवतोय किंवा मी तुझ्या लक्षात आहे बुवा. आय एम शुअर दॅट टाईम फ्लाईज. मला खात्री आहे वेळ लवकर निघून जाते. आय एम शुअर दॅट ही इज स्लीपिंग. मला खात्री आहे की तो झोपला आहे. आय एम शुअर दॅट द डोअर इज लॉक. मला खात्री आहे की दरवाजा बंद आहे. आय एम शुअर दॅट यू आर टायर्ड. मला खात्री आहे की तू थकलेला आहेस. आता या सर्व 28 वाक्यांमधून मला काय शिकवायचे आहे? व्हॉट डीड आय वॉन्ट टू टीच यू. म्हणजे मला तुम्हाला काय शिकवायचे आहे की मला खात्री आहे किंवा मला विश्वास आहे. अशा प्रकारची वाक्य जर इंग्रजीमध्ये बोलायची असतील तर तुम्ही बिनधास्तपणे 500% आय ॲम शुअर दॅट आणि त्याच्यापुढे वाक्य जे तुम्हाला बोलायचं असेल. राईट. आता जसं या 28 वाक्यांव्यतिरिक्त जर मला बोलायचं असेल तर मी कसं बोलेन बघा. आय एम शुअर दॅट आय विल विन. मला खात्री आहे मी जिंकणार. आय एम शुअर दॅट शी विल हेल्प मी. मला खात्री आहे ती मला मदत करेल. आय एम शुअर दॅट आय विल पास इन एक्झाम किंवा इन द एक्झामिनेशन. मला खात्री आहे मी परीक्षेत पास होणार. आय एम शुअर दॅट दे विल सपोर्ट मी. मला माहिती आहे किंवा मला विश्वास आहे ते मला सहयोग किंवा सहकार्य करतील. अशा अनेक प्रकारची वेगवेगळी वाक्य तुम्ही देखील बनवू शकतात. तर हा व्हिडिओ निश्चितच ज्ञानवर्धक झालेला आहे, माहितीपूर्ण झालेला आहे आणि अतिशय सुंदर व्हिडिओ बनलेला आहे. तर तुम्ही त्याला ऐकून घेतलं, काळजीपूर्वक ऐकून घेतलं, लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि शिकण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. थँक्यू व्हेरी मच. नाईस टू टॉक यू, नाईस टू डिस्कस यू.